झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. धुळे जिल्ह्यातील मोहाडी नगर पोलिसांनी मद्य तस्करांच्या मुसक्या आवळत लळींग टोल नाक्याजवळ मोठी कारवाई केली आहे. मालेगावकडून धुळ्याच्या दिशेने येणाऱ्या एका संशयास्पद ट्रक मधून तब्बल 1500 बॉक्स विदेशी दारूची तस्करी केली जात असताना पोलिसांनी त्याला रंगेहात पकडले. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील आणि त्यांच्या पथकाने ही धाडसी कारवाई केली. या कारवाईत 52,16,000ची विदेशी दारू आणि 10 लाख रुपये किमतीचा ट्रक असा एकूण 1,02,16,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय. काल दिनांक 18 जानेवारी 2026 रोजी मोहाडी पोलीस स्टेशन येथे गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की मालेगावकडून धुळ्याकडे एक ट्रक येत आहे, ज्यामध्ये विदेशी मद्यसाठा आहे. या बातमीवरून आमच्या पोलीस स्टेशनचे PSI नितीन करांडे, हेड कॉन्स्टेबल सचिन महार, हेड कॉन्स्टेबल निलेश पाटील, कॉन्स्टेबल चेतन जोळेकर यांनी सदर ट्रकला थांबवून त्यातील मालाबाबत विचारपूस केली असता प्रथम त्याने उडवाउडवीची उत्तर दिले. ड्रायव्हर आणि गाडीची पोलीस स्टेशन यांना आवारात आणून झडती घेता त्यामध्ये सुमारे 92,16,000 इतका मुद्देमाल विदेशी गोवा विस्की या नावाची विदेशी दारू मिळून आलेली आहे. तसंच 10 लाखाचा ट्रक हा मिळून आलेला आहे. सदर गुन्ह्यामध्ये आरोपी ड्रायव्हर मुकेश नत्तू प्रजापती राहणार मध्य प्रदेश यास ताब्यात घेतलेले आहेत. गुन्हा दाखल करून सदर गुन्ह्याचा तपास हा PSI करांडे करत आहे. सदर गुन्ह्याची वाहतूक कुठपर्यंत होत होती आणि सदर माल कोणाचा आहे याबाबत तपास करत आहे. या प्रकरणी मध्य प्रदेशातील ट्रक चालकाला अटक करण्यात आली असून त्याच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे.